नमस्कार 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 नमस्कार. पार्ले बेक्समिथ मारे प्रस्तुत कानाला खडा को पॉवर्ड बाय वेसलीन स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमामध्ये मी संजय मुने तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्याकडे जी पाहुणी येणार आहे ना तिला बोलवण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे. कारण आज इथे चक्क अप्सरा अवतरणार आहे आणि अप्सरा मला जवळून पाहता येणार, तिला भेटता येणार याचा मला अतिशय आनंद झालाय. आता तुम्ही म्हणाल काय मुने तुम्ही आम्हाला काय स्वर्गात बिरगात नेताय की का अप्सरा दाखवायला? अरे नाही 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 अजिबात नाही. आज इथे या मंचावर स्वर्ग उभा राहणार आहे आणि त्यात ती अप्सरा येणार आहे जिने दिसण्यातनं, बघण्यातनं, नृत्यातनं आणि अदाकारीतनं पडद्यावरती आपल्यासमोर स्वर्ग उभे केला. ती अप्सरा आज इथे येणार आहे. पण एक गोष्ट आधीच सांगून ठेवतो, ती अतिशय गुणवान आहे पण तिला एक व्यसन आहे बरं का, सुपारीचं. नाही या खाण्याच्या सुपाऱ्या नाही, ते सुपाऱ्या घेतात ना काय लोकांच्या नावावर वेगवेगळे विक्रम असतात पण हिच्या नावावर 360 दिवसात 300 सुपाऱ्या घेण्याचा म्हणजे 300 कार्यक्रम करण्याचा विक्रम आहे म्हणे. पण हा अप्सरा होण्यापर्यंतचा तिचा प्रवास एका दिवसात झाला नाही. त्यामागे खूप कष्ट आहेत, मेहनत आहे, कानाला लागलेले खडे सुद्धा आहेत. नेमके ते काय आहेत ते आज जाणून घेऊया. स्वागत करूया मराठी चित्रपट सृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णी. नृत्याची आवड लहानपणीच मनात माझ्या आली. ब्युटी कॉन्टेस्ट मधून माझ्या करिअरला सुरुवात झाली. गाढवाचं लग्न करून माझ्या फिल्मशी रांग ही लागली. मी 360 दिवसात 300 सुपाऱ्या करून कमाई केली. सोनाली आली, खडा लावायला ती आली, संधी मिळाली. अप्सरेला भेटण्याची सुपारी सोडून आपल्या मंचावरती आली. सोनाली आली, खडा लावायला ती आली. संधी मिळाली, अप्सरेला भेटण्याची सुपारी सोडून आपल्या मंचावरती आली. सोनाली आली, गळा लावायला ती आली. हो बरं, तू आधी त्या लिस्टाबद्दल सगळ्यात पहिल्यांदा तुझं स्वागत. गाणं तुला आवडलं का? खूप आवडलं. त्याची खूप मेहनत आहे त्याच्या मागे. नाही मला प्रचंड असं मनाला लागलं गाणं. बरं, त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड बद्दल काय म्हटलं? 300 दिवसात 360 दिवसात 300, त्यालाही माहिती आहे गोष्ट. कमाल. ते कुठून केला असा एवढा मोठा रिसर्च वगैरे कुठून? पण म्हणजे खरं आहे का? हा मी खोटं नाही सांगणार, नक्कीच खरं आहे. आणि नटरंग रिलीज झाल्यानंतर बरेच कार्यक्रम, बऱ्याच सुपाऱ्यांना बोलवलं जायचं. तर निश्चितच मी खूप खूप महाराष्ट्रभर सगळीकडे फिरली आहे. आणि मला आनंद आहे या गोष्टीचा की मी या निमित्ताने महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या गावांमध्ये गेली आहे. असं म्हटलं जातं, झी मराठीच्याच एका कार्यक्रमात असं विधान केलं गेलं होतं की अशी अनेक गावं आहेत जिथे अजून वीज पोचली नाही आहे पण सोनाली कुलकर्णी पोचली आहे. याचा मला अभिमान आहे. बरं, हे झालं सगळं नंतरचं नटरंग सगळं. सुरुवातीला वडील तुझे सैन्यात होते, त्यात डॉक्टर होते. मग आपण सैन्यात जावं किंवा डॉक्टर व्हावं असं नाही का म्हटलं की ह्यापैकी काहीतरी निवडावं? नाही, मला हेच वाटलं होतं. आणि मी खूप हुशार विद्यार्थी होते, त्यामुळे मला असं मी 1ली 2री वगैरे यायचे आणि सायन्स आणि बायोलॉजी वगैरे म्हणजे अतिशय आवडीचे विषय. त्यात मी आर्मी स्कूलमध्ये होते. तर 10वीपर्यंत असाच विचार केला होता की मी डॉक्टर होणार. पण एकीकडे मी अगदीच 4-5 वर्षाची होते तेव्हापासून चावी लावल्यासारखीच डान्स परफॉर्मन्सेस करायचे किंवा आमच्या आर्मीमध्ये खूप मोठे मोठे कार्यक्रम होतात, कल्चरल फेस्ट फॅमिलीतल्या लोकांसाठी. तर अशा अनेक कार्यक्रमांमध्ये, नाटकांमध्ये, डान्समध्ये भाग घ्यायचे आणि तिथून ते एक वेगळीकडे सुरू होतं. असंही मध्ये वाटलं होतं की मग आपण डॉक्टर लागूनसारखंही होऊ शकतो. डॉक्टर सोनाली कुलकर्णी म्हणजे ॲक्टिंगही करू, पदवीही घेऊ. सो मग लक्षात आलं की हे दोन्ही एकत्र नाही सांभाळता येणार आहे. काहीतरी एकच, कुठला तरी एक आपण पर्याय निवडूयात.
आणि मग त्या दिशेने काम करूयात. मग ऑफकोर्स माझ्यातल्या कलाकारांनी जास्त उचल खाल्ली. हां, आणि मग मी तो निर्णय घेतला की 11वी-12वी नंतर मला हे नाही झेपणार. मग आपण अशाच एका विषयात डिग्री घेऊ जी या फील्डशी कनेक्टेड असेल. कारण बाबांचं आधीपासून ठरलं होतं की तू कर काहीच त्याच्यात प्रॉब्लेम नाही आहे. 2च अटी होत्या, ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं आणि आई बरोबर असणार सगळीकडे. सो परीक्षेला पण म्हणजे इंडस्ट्रीत स्ट्रगल. हां, तर मग मी मास कम्युनिकेशनचा ऑप्शन निवडला आणि मग रेडिओ टेलिव्हिजन फिल्म प्रोडक्शनमध्ये ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. सायमल्टेनियसली मला बकुळा नामदेव घोटाळेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तेव्हा मला अक्षरशः फार चांगलं मराठी बोलता येत नव्हतं. म्हणजे आताही खूप असं येतं असं नाही मी म्हणणार, पण त्यावेळेला कारण आई पंजाबी, बाबा आर्मीमध्ये, शिक्षण सगळं आर्मी स्कूलमधलं. आर्मी स्कूलमध्ये मराठी लँग्वेज किंवा कुठलीही स्पेसिफिक रिजनल लँग्वेज नसते शाळेत, फक्त इंग्लिश आणि हिंदी जी भारतभर बोलली जाते तीच. सो मराठी भाषा मी कधीच शाळेत शिकलेली नव्हते. मला घरातही खूप हिंदीमध्ये बोलायची सवय असल्यामुळे मराठीचे संस्कार खूप कमी झालेत. आजी आणि आजोबांकडनं मिळाले तेवढेच. त्यामुळे खूप मराठी बोलता येत नव्हतं. बकुळा नामदेव घोटाळेमध्ये जेव्हा मी काम केलं तेव्हा मी अख्खं स्क्रिप्ट पाठ करून गेले होते. पान नंबर 11वरती कुठला सीन आहे वगैरे, भरतदादांचे डायलॉग्स, सगळ्यांचे डायलॉग्स पाठ करून गेले होते. पण अशी सुरुवात झाली इंडस्ट्रीत. ठरवलं नव्हतं की मराठी चित्रपटसृष्टीत येण्याची संधी मिळेल. भाषेचं मोठं कारण, आणि कुणीच गॉडफादर नाही, कुठलीही ओळख नाही, काही नाही. फक्त ऑडिशन्स द्यायचे पुण्यात, जे काही ऑडिशन्स व्हायचे अशा पद्धतीनेच ऑडिशनमध्ये सिलेक्ट झाले आणि इथपर्यंतचा प्रवास. तू पुण्याहून सुरुवातीला येणं जाणं करायचीस का पुण्यातल्या पुण्यात ऑडिशन द्यायचीस वगैरे? त्या दरम्यान काय लहानपणी सुरुवातीच्या काळात काय कानाला खडा लावलाय की नाही हे नाही करायचं की हे असं करायचं? लोकल ट्रेनचा प्रवास. कारण तेव्हा माझं मुंबईत घर नव्हतं आणि मग आज या मैत्रिणीच्याकडे किंवा आज त्या, म्हणजे आता रवी जाधवची फिल्म आहे तर रवी जाधवच्या घरी, मग केदार शिंदेची फिल्म आहे तर त्यांच्या घरी. मग त्या सगळ्यांनी मला दत्तक घेतलं होतं की आज इकडे, उद्या इकडे, मग परवा फुलवाताईकडे. अशा वेळेला मी बॅग घेऊन फिरायची माझी. आणि मला लोकल ट्रेनचा प्रवास पुण्यात कधी केला नसल्यामुळे तोही अनुभव नव्हता. मुंबईतली लोकल कशी असते हे सगळ्यांना माहिती आहे, मी वेगळं सांगायची गरज नाही. पण ती मोठी बॅग घेऊन मी पहिल्यांदा जेव्हा आत शिरले पीक आवरला, मुळात आत शिरले मी, कारण मी उभी राहिले दारात आणि दुसऱ्या क्षणी मी आत होते. मला कळलं नाही मी आत कशी गेले आणि मी कुठल्या स्टेशनला उतरले मला तेही कळलं नाही. फक्त मला एवढं लक्षात राहिलं, शेवटी सगळ्या बायका मला ओरडत होत्या की आम्हाला पाय ठेवायला जागा नाही, इतकी मोठी बॅग घेऊन कशी आलीस तू, मूर्ख आहेस का, वगैरे वगैरे वगैरे. आणि मला ढकललं गेलं आणि मी कुठल्या तरी स्टेशनला दुसऱ्या क्षणाला उतरले आणि मला काही कळलं नाही. त्यानंतर मी कानाला खडा लावला की बॅग घेऊन लोकल ट्रेनमध्ये जायचं नाही किंवा लोकल ट्रेनमधला प्रवास मुळात टाळावा. फारच भीतीदायक प्रसंग होता तो. म्हणजे तू कशी आत गेलीस ते तुला कळलं नाही, नॅचरली तू बाहेर कशी आलीस ते तुला कळलं नाही. आणि त्या प्रवासात सर्व जातीचे, सर्व धर्माचे, भारतातल्या सर्व प्रदेशातले लोक असतात. मग त्यातल्या कोणी तुला विचारलं नाही का तोडा की हाल आहे? जर विचारलं असतं तर बडा बेकार आहे असं मी म्हटलं असतं. नाही. आज कोणाला असं विचारावंसं वाटतंय का तुला, तोडा की हाल आहे? तोडा की हाल आहे, तुला उत्तर येईल बघ. ओके, ਤੁਹਾਡਾ ਕੀ ਹਾਲ ਹੈ बेटा, ਤੁਹਾਡਾ ਕੀ ਹਾਲ ਹੈ? माझी आई आहे. कोणाला असं वाटलं की तू या व्यवसायात यावंस? मला वाटलं. का? कारण ते लहानपणापासून खूप डान्स वगैरे करायच्या आणि जेव्हा ते 6 महिन्याची होती ना तेव्हा त्यांनी हेल्दी बेबी शो म्हणजे जिंकली होती. तर ते डान्स खूप छान करायचे आणि मला असं वाटतं की काही लोक म्हणतात ना की मैं माँ के पेट से सीख के आई हूँ, ते माझ्या बाबतीत अगदी खरं आहे. आई आवड म्हणून डांस करायची, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये तेव्हा परफॉर्म करायची. 4 डे वगैरह हमारे इसमें प्रोग्राम होते हैं ना, तो मैं प्रेग्नेंट थी उस टाइम पर, तो अभी मैंने श्रीदेवी के इस गाने पे डांस किया था
ये पेट में थी तब. बरं, तुम्ही आर्मीत होतात, तुम्हाला सगळी परिस्थिती, पुढचं काय मागचं काय सगळा अंदाज येतो. मग तुम्हाला 2 मुलं झाली, त्यांचं नाव ठेवताना पुढे मागे कन्फ्यूज होणार असं तुम्हाला कधी वाटलं नाही? मुलीचं नाव सोनाली कुलकर्णी, त्या नावाची एक ऑलरेडी ॲक्ट्रेस, बरं ते झालं, मुलाचं नाव अतुल कुलकर्णी, त्याही नावाचं एक, मग हे तुम्हाला कळलं कसं नाही? नाही, ह्याच्यामध्ये असं झालं, खरं पाहिलं तर हे काही म्हणजे ठरवून नाही झालं, ठरवून काहीच नाही झालं. ह्याच्यामागे काहीच असा हे नव्हता, हेतू नव्हता. त्याने इंडस्ट्रीत जातील किंवा ऍक्च्युली तेव्हा सोनालीताई काम करतही नव्हती, मराठी फिल्म पण बघत नव्हते. मग तुम्ही नाव ठेवली ते दोन्ही? हो. कशी काय ती ठेवलीत? पण कसं झालं की मी पंजाबी आहे, बरोबर, ही महाराष्ट्रीयन, आणि ते दोघांना आवडायला पाहिजे ना नाव, आणि घेता येईल कसे सोपं नाव. तर मला सोनाली नाव खूप आवडत होता, तर सोनाली नाव ठेवला आणि निकनेम सोनी. सोनाली म्हणजे इथला मराठी, आणि सोनी म्हणजे पंजाबचे लोक सोनी पटकन बोलू शकते ना, म्हणून. त्याच्यातली गंमत अशी आहे की सोनाली महाराष्ट्रातील प्रत्येक गल्लीत एक सोनाली सापडते आणि पंजाबच्या प्रत्येक घरात एक सोनी असते. सो इतकं सोपं ते आहे. तुला कधी असं वाटलं नाही की आपण नाव बदलावं, एकाच कधी कन्फ्यूज होईल, काय होईल वगैरे? बऱ्याचदा वाटलं. इनफॅक्ट पहिली फिल्म जेव्हा रिलीजवर होती तेव्हा आम्ही खूप चर्चा करायचो आणि आम्ही नावही शोधायला सुरुवात केली होती की मग हे नाव, मग ते नाव, मग अमुक तमुक, पत्रिकेतनंच नाव वगैरे वापरूया, असं खूप झालं होतं. खूप चर्चा सुरू होती घरात. अशा वेळेला केदार शिंदे, जे माझ्या सिनेमाचे दिग्दर्शक होते, त्यांनी मला लॉन्च केलं होतं. ते म्हटले की पण एक मिनिट, हे सगळं का करताय तुम्ही? म्हटलं कारण पुढे जाऊन कन्फ्युजन होऊ शकतं म्हणून. तर म्हटलं नाही, तू तुझं नाव इंडस्ट्रीत येण्यासाठी सोनाली कुलकर्णी ठेवलं आहेस का? तर निश्चित नव्हतंच तसं. ठेव की, हे राहू दे की, बदलायची काय गरज आहे? म्हटलं बरं, मग निदान कुलकर्णी आडनाव तरी नको लावूयात, फक्त सोनाली जरा तरी. का? कुलकर्ण्यांची काय चूक आहे? असं वगैरे करून त्यांनी खूप छान आम्हाला कन्व्हिन्स केलं की तू मुद्दामून इंडस्ट्रीत येण्यासाठी हे नाव ठेवून आलेली नाही आहेस, ते तुझं नावच आहे. शेवटी नावाने ओळख होत नाही, कामाने ओळख होते. इतकं मला ते ॲक्च्युली कन्व्हिन्स झालं की ठीक आहे, आपण हे मुद्दामून केलेलं नाही आहे, जे आहे त्याच ह्याने पुढे जाऊयात. पुढे जर आपण काम चांगलं करू शकलो तर हा जो कन्फ्युजन आहे, हा जो गोंधळ आहे, हा घोळ आहे, तो कदाचित नाही होणार. मग आम्ही ठरवलं की नाही, ठीक आहे ते आहे, आपण. और अच्छा है ना, महाराष्ट्र को 2 सोनाली कुलकर्णी मिली कलाकार. अच्छा, तो कुछ बातें तो ऐसी होंगी ना इतने सालों में कि भाई नहीं, मैं कान पकड़ लेती हूँ, ये काम ये करूँगी नहीं, ये बोलूँगी नहीं, इस बारे में मैं चुप बैठूंगी, क्या कुछ भी हो. ये खूप लाडली आणि जिद्दी आहे. हां, म्हणजे काहीतरी असणार. हे बॉस आहे. आम्ही सगळे घाबरतो. तुला जे करायचं तो तू कर. म्हणजे कानाला खडा लावून टाकला, काय करायचं ते कर. आतापर्यंत पर नाही आहे. लग्नाच्या विषय काढला की आम्ही जे बघला त्याला आवडत नाही, तिला जे बघला ते आम्हाला आवडते. आता कानाला खडा लावला, तू जे करशील ते चांगलाच करशील, तूच कर. पण लग्न करणार तुम्ही सांगता, जेवण वगैरे स्वयंपाक वगैरे करता येतो का? काय गरज आहे आताची जेवण? अशी आई प्रत्येकाला मिळो. ती म्हणते काय गरज आहे स्वयंपाक करायची? जेव्हा मुश्किल काम नाही आहे ना. जे हे करू शकते ते आम्ही नाही करू शकते, जे आम्ही करू शकते ते नाही. का जेवण वेमन काय लग्नानंतर हेच आहे सगळे. मी खुश आहे. मला माझी आई किचनमध्ये जाऊ देत नाही, स्वयंपाक करू देत नाही. तिचं म्हणणं आहे की आयुष्यभर हेच करायचंय, आत्ता काही गरज नाही आहे. तुमचं लव्ह मॅरेज की कसं? लव्ह मॅरेज. मग तुमच्या मुलीने कसं मॅरेज करावं असं वाटतं? आम्ही तिने फक्त लग्न करावं. मला तेच तर कसंही करा, पण कर तू बाबा. बरं, तुला पहिला जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा आपण शक्यतो आई वडिलांचे आभार मानतो, यांचे आभार मानतो, त्यांचे आभार मानतो. तू साऊंड रेकॉर्डिस्टचे का आभार मानलेस? अतुल देशपांडेचे. जी गौरव पुरस्कार मिळाला हो हो हो, अतुल देशपांडे, बकुळा नामदेव घोटाळे. तो का गुरुतुल्य आहे का तुला? नाही, मी सगळ्यांचे आभार मानले होते. अतुल देशपांडेचे याच्यासाठी कारण मी डबिंगला जितके दिवस शूटिंग करत होते तितकेच दिवस मी डबिंग करत होते. म्हणजे किती दिवस साधारण? 20 दिवस. आणि आता किती दिवसात करतेस? 1.5-2 दिवसात करत आहे. मला ॲक्च्युली पहिलंच
पहिल्यांदाच मी डबिंग करत होते आणि मला माझा कॉन्फिडन्स खूप लो होता त्यावेळेला, कारण गाढवाचं लग्न जस्ट रिलीज झालं होतं आणि गाढवाचं लग्नामध्ये 2 सीन्स होते माझे आणि मला ळ ण च न्य वगैरे उच्चारता यायचं नाही तेव्हा आणि गावरान मराठी बोलायचं होतं. खूप वेळ लागला आणि अशा वेळेला बिचारा आमचा साऊंड रेकॉर्डिस्ट खूप पेशंटली माझ्याकडनं करून घेत होता डबिंग, म्हणून मी मनापासून त्याचे आभार मानले. पण मग 20 दिवसापासून 1.5 दिवसापर्यंत तो आले, आपण 2 दिवस धरू हिशोबासाठी, म्हणजे 10 पट प्रगती केलीस तू. हे मराठी तू कसं सुधारलंस? मी खूप वाचन नाही केलं, मी लेट मी बी ऑनेस्ट, कारण मला मी वाचते पण मला इंग्लिशमध्ये वाचायला जास्त आवडतं, म्हणजे प्रत्येकाची एक कम्फर्टेबल लँग्वेज असते. मग मी काय करू असा विचार करत होते आणि मग मला आमच्या एका मित्रांनी सुचवलं की तू ऐकण्याने जास्त फरक पडेल, कारण ते आपण इमिजिएटली बोलून कन्वर्ट करू शकतो. मी पुलंचे CDs ऐकत होते, मी खूप बोलायचे लोकांबरोबर, खूप ऐकायचे, म्हणजे हे सगळे सुबोध भावे, प्रसाद ओक या लोकांची खूप गप्पा मारायचे 1.5 2 तास. आणि मग त्यामुळे, आणि अर्थात ज्या लोकांबरोबर मी कामं केली, ज्या दिग्दर्शकांबरोबर, त्यांनी खूप सांभाळून घेतलं, त्यांनी खूप शिकवलं, सगळ्याच कोस्टार्सनी खूप शिकवलं आणि ऐकण्यामुळे मला डेफिनेटली खूप सुधारणा झाली आहे माझ्यात, असं मला वाटतं. मग तुला त्याच्या आधी येत होतं ते हिंदी आणि इंग्रजी आणि पंजाबी, हो, मदर टंग तिथं आली, म्हणजे आईची भाषा. मग समजा आपण जागा बदलली आणि तू इथे आलीस आणि जर मी तिथे आलो तर तू मला कसं विचारशील या व्यवसायात तुम्ही कसे आला, ते पंजाबीत 1-2 पंजाबीत कसं विचारशील, 1-2-3 प्रश्न? ਕੰਨਾਂ ਨੂੰ ਹੱਥ ਲਾਇਆ ਇਹ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਵਿੱਚ ਤੁਹਾਡਾ ਸਵਾਗਤ ਹੈ ਤੇ ਮੈਂ ਸੰਜੇ ਮੋਨਨ ਨੂੰ ਇਹ ਪੁੱਛਣਾ ਚਾਹੁੰਦੀ ਹਾਂ, ਸਰ ਤੁਹਾਡਾ ਫੇਵਰਿਟ ਐਕਟਰ ਮਰਾਠੀ ਇੰਡਸਟਰੀ ਵਿੱਚ, ਐਕਟਰੈਸ, ਯੰਗ ਜਨਰੇਸ਼ਨ ਵਿੱਚ ਐਕਟਰੈਸ ਹੈਗੀ ਆ, ਕਿਹੜੀ ਕੁੜੀ ਹੈ? ਕਿਹੜੀ ਕੁੜੀ ਹੈ? सोनी. एक सोनी कुड़ी आहे, म्हणजे ती कोणी असू शकते. सोनाली, एक निर्माते आले, मग ती एक व्यक्ती आले, निर्माती आहे ती, आणि तिला एक कुठला तरी मोठा सोहळा करते, ते इव्हेंट म्हणतात ते, त्याच्यात तू असावंस असं तिला वाटतंय आणि तिची अट एवढीच आहे की ती जे सांगेल त्या स्टेप्स तुला करून दाखवायला लागतील, त्या पसंत पडल्या तर ती तुला त्या इव्हेंटमध्ये घेणार आहे. अशी निर्माती आहे? हां हां हां. पण तू सुपारी घेशील ना सगळं आवडलं तर? का नाही, ऑफकोर्स. बोलूया आपण त्यांना. आम्हाला फक्त चावी लावायची गरज असते. सांभाळून सांभाळून खूप खडे पडलेत कानातले, त्या पण स्टेप्स ओके? ओके, कधीच नसतात. या ती फॉलो करते, म्हणजे मी तिला फॉलो करते, म्हणजे अशी एकच कोरिओग्राफर आहे मला वाटतं की जी ऍक्टरला फॉलो करते. काय काय फॉलो करायला लागतं, काय काय पाळायला लागतं? तर अत्यंत कानाला खडापेक्षा म्हणजे इतका छान कार्यक्रम आहे ना, म्हणजे मला खूप मस्त वाटतं. मी इकडे आज आले कारण तिच्याबद्दल खूप खडे लावलेत मी कानाला, तरीही आम्ही सतत काम करत असतो एकत्र. आणि एक तर पहिला म्हणजे मी त्यांना नेहमी तिला हा प्रश्न विचारते की असे कोणते कोणते कोरिओग्राफर आहेत ज्यांच्याशी तू अशी वागतेस. अशी पण कोरिओग्राफी करून सुरुवातीला काय व्हायचं की जनरली जेव्हा डान्सर ऍक्टर्स असतात तर तेव्हा कोरिओग्राफ करताना मी बेसिक ग्राफ करते आणि मग त्यांच्याबरोबर कोरिओग्राफ करते की मज्जा असते, गिव्ह अँड टेक, त्यांना हे आवडलं वगैरे. पण त्याचा मला खूप मनस्ताप व्हायला लागला नंतर जेव्हा मी सोनाली बरोबर काम करायला लागले. कारण काय
ही नको स्टेप, मग ती तशी करूया, मग त्याचं असं करूया. तर इतकं प्रेशर यायला लागलं ना की मला असं वाटायला लागलं की ही कोरिओग्राफर आणि ही मला डान्स. तेव्हा कानाला खडा. मी काय करायचे, मी पूर्ण डान्स केला म्हणजे तू यायचं नाहीस, बघायलाच यायचं नाहीस, मी डान्स बसवणार, तू ये, मग तुझे सजेशन दे तू, पण आधी मला कोरिओग्राफ करू देत. सो वेन एव्हर शी कम्स फॉर द रिहर्सल, डान्स रेडी असतो. नृत्य तयार करताना किंवा बसवताना कोरिओग्राफ केल्याशिवाय हिला बोलवायचं नाही. कोणत्याच कोरिओग्राफ कधीच नाही. आणि दुसरी एक गोष्ट हिच्याबद्दल मला सांगायची आहे, मी विसरायच्या आधी, शी इज व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट मी. म्हणजे मला दुसरं कोणी आजूबाजूला असेल, कोणी ॲक्टर्स किंवा आपल्या इंडस्ट्रीतले कोणी आणि ही असेल, तर मला इतकं केअरफुल राहायला लागतं उगाचच. म्हणजे मला वेगळं वागायला लागतं काय हिचं, मग तू तिच्याशी असं बोलली, मग मी तिकडे होते ना फुलवाती, यू मोर क्लोज टू मी, असं तिचं एक म्हणजे एक उगाचच काहीतरी. म्हणजे सोनाली आजूबाजूला असताना कोणाला बोलवायचं कोणाला नाही याचा मला विचार करायला लागतो. हो, मी पॉझिटिव्ह आहे आणि मी निर्लज्जपणे हे बोलते की मला माझ्या जवळच्या व्यक्तींनी फक्त माझंच असलं पाहिजे. मला त्यांना शेअर करायला नाही आवडत. मला स्पेशल ट्रीटमेंट लागते, मला खूप पॅम्परिंग लागतं. तुला तर कधीतरी मिस होतं वाटलंच असेल की अरे लहानपणी तर वाटतंच ना की आपले बाबा नाहीत आपल्याकडे. हो. आणि तुम्हाला ना कधी असं वाटलं नाही की आपल्या मुलीला तुम्ही मध्ये 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 बघतोय असं आपण? खूप मला पहिल्यांदा ज्यावेळेस मी यांच्यापासून जात होतो, म्हणजे काही काळ होतो जेव्हा ही एक 6-7 महिन्याची असेल त्यावेळेस माझी, त्याच्यापूर्वी, तर त्या दिवशी ज्यावेळेस आम्हाला हे सगळे स्टेशनवर सोडायला आले, तिला फार काही कळत नव्हतं तरी पण खूप अटॅचमेंट होती 6 महिन्यातसुद्धा. काय मला जेवढं त्यावेळेस हिला सोडायचा त्रास नाही झाला, दुःख नाही झालं, त्यावेळेस तिला सोडायचा त्रास जास्त झाला. अँड आय वॉज लिटरली crying on the station while sitting in the train and going away from them for I don't know whether it will take 1 year, half year, 6 months to come back and see. That was a very tough time for me to go away. मी आयुष्यातलं पहिलं प्रेमपत्र बाबांना पाठवलं होतं जेव्हा मी 1-2 वर्षाची होते. नहीं आता था इसको ऐसे लकीरें मार के. कारण तेव्हा फोन्स नव्हते, टेलिफोन्स नव्हते, STD असे कॉल्स करायला लागायचे. तेव्हा आई पत्र पाठवायची बाबांना ऑफकोर्स. तर त्या आईचं पत्र लिहून झालं की ती माझ्यासमोर पत्र ठेवायची, आता तुला काय रेषा मारायच्या मार त्याच्यावर. आणि मी त्या रेषा मारायच्या आणि मग ते पत्र बाबांपर्यंत जायचं आणि त्यांना कळायचं की हिला काहीतरी म्हणायचं आहे. पण ते ना ये पोएम बोलती थी और मैं इसको उस टाइम टेप होती थी, रिकॉर्ड करके इनको भेजती थी, लेके जाते थे साथ में. आणि ते माझ्या बाबतीत खूप इमोशनल आहे. म्हणजे जगात बाकी सगळे एका बाजूला आणि टीवी देख रहे हैं, किसी की शादी चल रही है और रो रहे ये कल को मेरी बेटी भी ऐसे जाएगी. तुला मित्रमैत्रिणी नाही? खूप कमी आहेत. मला म्हणजे सगळ्यात नावडता मित्र कोण? आपण उलट विचारू. आवडती मैत्रीण नावडती मैत्रीण कोण? नाही, असं कोणीच नाही. मला माझी नावडती व्यक्ती नाही आहे कोणीच. असतं कोणतरी असतं. नाही, मला खोटेपणा नाही सहन होत की हाय बेबी कशी आहेस, कोण आहे यार, काय समजते, हे मला अजिबात जमत. मला मुखवटा सतत चेहऱ्यावरती ठेवून वागणं अजिबात जमतही नाही आणि ते समोरच्याने केलेलं पचतही नाही. त्यामुळे मग मी लांब राहते. आय एम द मोस्ट मिसअंडरस्टूड पर्सन. मला असं वाटतं अख्ख्या इंडस्ट्रीत मला समजून घेणारी लोकं खूप कमी आहेत आणि माझ्याबद्दलच्या गैरसमजच खूप आहेत लोकांमध्ये. कारण मी खूप जास्त इंटरॅक्ट करत नाही किंवा मी कुठल्या ग्रुपमध्ये नसते किंवा मी कुठल्या गॉसिप ग्रुपमध्ये नसते किंवा मी सतत करत नाही. माझे खूप जवळचे ठरलेली लोकं असतात. त्यामुळे काही लोकांना असं वाटतं की ही खूप ॲरोगंट आहे आणि वगैरे वगैरे. त्यामुळे माझ्या बाबतीत लोकांच्या खूप वेगवेगळी मतं आहेत त्यांची. आणि मग मला असं वाटतं की अरे तुम्ही मला ओळखत नाही, तुम्हाला काही माहीत नाही, मग तुम्ही सतत का माझ्याबद्दल वाईट बोलता. आणि ह्याचा मला पूर्वी खूप त्रास व्हायचा, खूप जास्त त्रास व्हायचा. आणि मी ते सगळं येऊन आता फुलवाताईकडे आणि आईकडे व्यक्त करायचे. आणि आता मी इम्यून झाले, कारण त्यांनी काही फरक पडणार नाही. आपण काहीही केलं तरी आपल्याबद्दल लोक बोलणारच आहेत, हे ठरलेलं आहे. उलट आपल्यामुळे लोकांच्या पार्ट्या रंगीन होतात असं आपण समजायचं आणि सोडून द्यायचं. एक हिरो आहे तुझा, तो तुला अत्यंत घाबरतो. कोण असू शकेल? तो भयंकर घाबरतो. का? कोण? मग त्याला बोलू इथे. मग आल्यानंतर त्याला पकडून आणलंय. त्याला यायचं नव्हतं, त्यामुळे मी नाही येणार, मी घाबरतो. म्हटलं नाही, काही आहे असं कोणी मला एवढं घाबरत नाही. आमच्या माणसाने त्याला धरून आणलेलं आहे.
बघूच आता कोण. आणा रे आणा. काही हॅलो 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 काय रे? हॅलो हॅलो सर, हाऊ आर यू? कसे आहात? मी ऐकलं तुझ्याबद्दल की तू व्यवस्थित असा धीट आहे वगैरे सगळं आहे. तुला खेचत काढला, काय झालंय काय म्हणजे असं एवढा काय तुला भीती वाटते? हो, थोडंसं घाबरतो मी सोनालीला. का? थोडासा. मी आत्ताच तिच्याबरोबर एक फिल्म केली. आम्ही खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. हो, अगदी. पण इंडस्ट्रीत यायच्या आधीपासून. 10-12 वर्ष झाले असतील त्याला. सो घाबरतो म्हणजे ऑफकोर्स स्टार आहे, डेट्स वाईज किंवा थोडी मूडी आहे. सो कधी स्नॅप करेल, कधी ओरडेल. त्यामुळे मग मी जेव्हा ती ओरडायची किंवा जेव्हा ती स्नॅप करायची तेव्हा मग मी कधी ओरडली? एकदा दोनदा झाले ना. हा मग काय तेच काय म्हणजे तेच कानाला खडे आहेत ना आपले. नाही. कधी ओरडली मी? एकदा पुण्यात आणि एकदा लंडनमध्ये शूट करताना. ऑफकोर्स आय नो की थोडी टायर्ड असेल, हे काही मूड कधी कधी नसतो. पण नाही, ते सीन मधली वाक्य होती रे चिडण्याची. माझं काहीच तसं म्हणणं नव्हतं. उप्स. नाही पण थोडी मूडी आहे बस. बाकी ती खूप खरी आहे. आणि व्हेरी फ्यू फिमेल्स ऑर हिरोईन्स फ्रॉम द इंडस्ट्री हू आर रिअल. मला पर्सनली मी पण तिच्यासारखंच मी कुठे पार्ट्यासनं वगैरे आता जात नाही. बिकॉज जेव्हापासून कळायला लागलं की ते सगळेच फेक वागतात, त्यामुळे मी पण जात नाही. पण व्हेरी फ्यू हिरोईन्स की जी खूप खरी आहे. आय मस्ट ॲप्रिशिएट दॅट. आणि त्यामुळे तिचे खूप जास्ती फ्रेंड नाही आहेत हे मी समजू शकतो. बिकॉज माझे जास्ती कोणी फ्रेंड्स नाही आहेत. खूप सिन्सिअर आहे, प्रोफेशनली जसं फुलवा म्हणाले. सोहळा झालाय ना, किती छान. मला खूप आवडतंय. मला त्याच्या मागे दहशत दिसते. मला शो नंतर बाहेर भेटायचं आहे तिला. आता एक तुझ्याबरोबर 1-2 काय जास्तच सिनेमा त्याने केलेत. त्याचे काय कानाला खडे ते आपण ऐकू आणि तूही तुझे सांग काय आहेत ते. नमस्कार, मी स्वप्नील जोशी. सोनाली कुलकर्णी आज कानाला खडामध्ये आहे. सोनाली हाय. सोनालीला मला एक साधा सोपा प्रश्न विचारायचा आहे की सोनालीचं माझ्या फोनमधलं नाव काय आणि ते नाव मी का ठेवलंय, त्याच्या मागचे किस्से काय. आणि अर्थातच या नावावरनंच किंवा या किस्स्यावरनं किंवा या टर्मवरनंच मी सोनालीबद्दल कानाला खडा लावलाय. सो सोनालीला विचारा काय आहे ते. अंदाज लावू शकते मी. RBR असू शकतं. काय ते? RBR म्हणजे रुसूबाई रुसू. का असं? बेसिकली मी माझ्या जवळच्या लोकांबरोबर चिडले, त्यांच्यावर चिडले की मी रुसते. आणि मग मला खूप वेळ लागतो सांगायला की मी का रुसली आहे. मला असं पटकन असं नाही करता येत. त्यामुळे मग मी का असं यार असं मी मग 2-3 दिवस बोलत नाही. आणि मग खूप दिवसांनी मग तो राग गेल्यानंतर मग माझ्या लक्षात येतो की अरे मी चिडले होते. आणि मग मी ते सांगते की मी रुसले होते आणि अमुक कारणावर. त्यामुळे त्या लोकांना अंदाजच लागत नाही काय झालं आहे, कोणाचं बिनसलंय, कशावरनं बिनसलंय आणि कोणावरती ती रुसली आहे. पण आता मी तशी वागत नाही. आता मी थोडी मॅच्युअर झाली आहे. तुझे जे काही मराठीचे तुझे शिक्षक होते मोठे मोठे, त्यातले एक तुझा शिक्षक आहे ज्यांनी तुला सांगितलं हे वाच म्हणजे तुझं मराठी सुधरेल, त्याला काय म्हणायचं बघूया तुझ्याबद्दल? सोनाली कुलकर्णीजींच्या बाबतीत कानाला खडा जर काही सांगायचं असेल तर मला असं वाटतं बहुतेक रवा माधव नंतरच पुण्याच्या आसपास शूटिंग चालू होतं आणि मी आणि इतर काही सहकलाकार, काही टेक्निशियन्स, आमचे सगळे मित्र, अशा सगळ्यांना सोनालीजींनी अत्यंत आग्रहाने घरी बोलवलं आणि ते म्हणलं की माझ्या हातचा चहा पिऊन जा 5 मिनटं. तर आम्हाला सगळ्यांना वाटलं वा वा किती अगत्य आहे मुलीमध्ये, चला जाऊया. म्हणून आम्ही घरी गेलो आणि त्यांनी जो चहा 5 मिनिटात देऊन त्या आम्हाला सोडणार होत्या, तो चहा बनवायला त्यांनी जवळजवळ 40 मिनिटं लावली. त्या आतमध्ये किचनमध्ये काय करून त्या आम्हाला माहीत नाही. आणि त्यानंतर आम्हाला वाटलं चला आता फायनली चहा आला आणि तो अप्रतिम पुण्यातल्या अमृत तुल्यसारखा चविष्ट असेल असं मला वाटलं. पण अनफॉर्च्युनेटली तो खूप वाईट चहा होता आणि त्यामुळे मी कानाला खडा लावला की मी सोनालीजींच्या हातचा चहा इथून पुढे कधीही पिणार नाही. खरे पुणेकर. तिच्यासाठी एक खास भेट आहे. अय्या, तुमच्याकडे पाहूनच कळतं की गोड स्माईल अनेकांच्या काळजावर जखम करतं.
पण समोरच्याला घायाळ करणाऱ्या सौंदर्यात भर पाडतो तो तुमचा चेहरा, तुमची त्वचा. हा चेहरा सतेज, तेजस्वी असावा यासाठीच तुम्हाला मिळते गोदरेज नंबर 1 हॅम्पर. यात आहे 3/4 प्रमाणात हळद आणि चंदन या नैसर्गिक गोष्टी, जे तुमची त्वचा उजळवी नैसर्गिकरित्या. बाबा, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा मला. तुम्ही सियाचीनमध्ये होतात तेव्हा साधारण काय तिथली अवस्था असते? सियाचीन ग्लॅशियरचं जे सगळ्यात आता आपल्या देशातलं किंवा देशाच्या आणि इंटरनॅशनल पातळीवरचं सगळ्यात हायेस्ट वर्ल्ड वॉर फील्ड आहे ते. म्हणजे तिथे काही नाही आहे खरं पाहिलं तर, काही नाही म्हणजे नुसता बर्फ असतो. आणि त्या बर्फामध्ये -47, -53 ह्या टेम्परेचरमध्ये प्रत्येक फौजीला कमीत कमी 6 ते 8 महिने राहावं लागतं. त्या 6 ते 8 महिन्यात जगायचं आणि त्या ठराविक जागेमध्येच, एवढीच जागा आणि तेवढेच माणसं, 20-25 माणसं, त्याच्यामध्ये आपल्याला सर्वाईव्ह करायचं. तुम्ही जर कव्हर नाही केलं तर तुमचा दुसऱ्या दिवशी पाय हात गळू शकतो त्या बर्फामध्ये, थोडा तरी तुम्ही लापरवाही केली तर. तशा कंडिशनमध्ये आपल्या भारताचे सगळे सैनिक आज जिथे म्हणजे प्रत्येकाला 1-2 टर्नओव्हर त्यांच्या पूर्ण पिरियड लाईफमध्ये त्या करावाच लागतो. जर 1 लिटर पाणी तुम्हाला लागतं त्याच्यासाठी कमीत कमी 5 ते 6 लिटर केरोसिन जाळावं लागतं. तेव्हा तुम्ही 1 लिटर पाणी पिण्याचं पाणी तेही तिथंच निर्माण करायचं, म्हणजे त्या बर्फापासूनच, आणि हे करायचं, त्याचा उपभोग घ्यायचा. खूप ऑक्सिजनची कमी असल्यामुळं म्हणजे प्रत्येक 2-2 तासाला प्रत्येकाला एकमेकाला जागा करावं लागतं. त्याच्यात आपले ते जागाच राहावं लागतं. म्हणजे जागा राहावंच लागतं का दर 2 तास? प्रत्येकाला एकमेकाला त्याला जागावं करावं लागतं. म्हणजे झोप घेता येत नाही तुम्हाला? नाही, झोप म्हणजे तिथे तुम्हाला आपले श्वास चालू आहे की नाही हे चेक करण्यासाठी प्रत्येक 2 तासाला एकमेकाला उभं हे करावं लागतं की तुम्ही ठीक आहात की नाही. तथाकथित आरामदायी वातावरणामध्ये भरपूर श्वास घेता यावा म्हणून काही लोक तिकडे जीवाची बाजी लावून वर्षानुवर्ष काम करत आहेत. त्यांच्या या सगळ्या गोष्टीला, या सगळ्या कष्टांना सलाम. अजून एक मित्र तुझा एक कानाला खडे येत आहेत आता. हाय सोनाली, कानाला खडामध्ये आली आहेस आणि या लोकांनी मला सांगितलं की सोनाली येते, तर तिच्याबद्दल तू काय कानाला खडा लावलास ते सांग. मला फक्त मोने सरांना एक प्रश्न तुला विचारायला सांगायचा आहे. मोने सर, मी हिला पाहिलं ना, मी बकुळा नामदेव होटावरचं पाहतोय, ही जरा तेव्हा खूप अविचारी होती आणि आता ती त्या झीवर ते जजिंग करते. तर तेव्हा मी त्या एपिसोडला गेलो होतो, तर तिथे मला जरा जास्त विचार करणारी वाटते. म्हणजे आधी अविचारी होती आणि आता अतिविचारी झाली. त्याचं का झालंय ते प्लीज तुम्ही तिला विचारा. म्हणजे लगेच विचारतो. हां, अविचारी होती आणि खूप विचार. अरे यार, नाही, मला असं वाटतं की मी विचार तेव्हाही करत होते, फक्त माझा प्रॉब्लेम असा व्हायचा की ते विचार हिंदी किंवा इंग्लिशमध्ये असायचे आणि ते मराठीत यायला इतका वेळ लागायचा की 10 वर्ष गेली त्यात. आता मी जरा बोलायला लागले तर पटकन मी रिस्पॉन्ड करते, एवढंच असेल. अजून एक मित्र आहे, त्याला बोलायचं आहे. सो एक गोष्ट मी ठरवली आहे की सोनाली बरोबर कधीही कुठलंही हॉटेल किंवा कधी कुठलंही दुकान शोधायला अजिबात जायचं नाही. याचं कारण असं की आम्ही लंडनमध्ये होतो आणि लंडनमध्ये असताना सोनाली मला भेटली आणि ती मला म्हणाली की एक सुंदर रेस्टॉरंट आहे जिथे मी आदल्या दिवशी गेले होते, सो ते रेस्टॉरंट आपण शोधूया. सो आम्ही मॅप्सवरती शोधलं, आम्ही लोकांना विचारलं, आम्ही सगळीकडे शोधलं की ते हॉटेल कुठे सापडतंय. असं करून आम्ही 2 ते 2.5 तास फक्त ते हॉटेल शोधत होतो. नंतर आमच्या लक्षात आलं की आम्ही त्याच्या अवतीभोवती फिरत होतो. खूप भुकेनं व्याकुळ झाल्यानंतर आणि गळून पडल्यानंतर आम्हाला फायनली. पण आजपासनं किंवा कधीही सोनाली बरोबर कुठलंही हॉटेल किंवा दुकान शोधायला जायचं नाही, त्याला कानाला खडा. प्रॉब्लेम माहिती आहे काय होता, आम्ही ज्या रेस्टॉरंटला शोधत होतो त्याचं नावच मला आठवत नव्हतं. मग कसं शोधता येणार आहे तुम्हाला? मी नावांच्या बाबतीत मला डिस्लेक्सिया आहे, मला नावं लक्षात राहत नाही. हां सोनाली, तर आता आईनी तुझ्याबरोबर खूप स्ट्रगल करून, बाबांनी जरी सुद्धा मिस केलं असलं तरी आता ते खूप छान त्यांना वाटतं, आई समाधानी आहे. परंतु या सगळ्या प्रवासात तुला अनेक लोक भेटले असतील, अनेक गोष्टी असतील ज्या कधी खटकल्या असतील, जे नवीन असताना सांगता येत नाहीत. आता आपल्या गोष्टींवरती, आपल्या अटींवरती तू काम करतेस.
या सगळ्यामध्ये काही कानाला खडे लागले असतील, काही किस्से घडले असतील, काही मनस्ताप घडला असेल, त्याच्याबद्दल तुला काय सांगायचं असेल मनापासून? सुरुवातीच्या काळात म्हणजे जेव्हा नटरंग खूप सुपरहिट झाला, खूप गाजला, खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा हा सिनेमा ठरला. माझं फक्त करिअर नाही तर माझं आयुष्य बदललं या सिनेमाने. प्रसिद्धी, पैसा किंवा सतत लोक आपल्याला ओळखत आहेत आणि ह्या सगळ्या वातावरणात मी पहिल्यांदाच सामोरी जात होते. जेव्हा चांगल्या गोष्टी होत होत्या तेव्हा त्याच बरोबरीने काही वाईट गोष्टीसुद्धा घडायला लागल्या. तसंच करिअरमध्ये जेव्हा मी खूप प्रसिद्ध व्हायला लागले त्याच वेळेला ती प्रसिद्धी काही लोकांना खटकायला लागली. अचानक ही इतकी मोठी स्टार कशी झाली ही गोष्ट काही लोकांना आवडली नाही किंवा पटली नाही किंवा पचली नाही. मला आठवतं आहे की आयुष्यात झालेली ही पहिली कॉन्ट्रोवर्सी होती ज्याच्या बाबतीत मी अजिबात प्रिपेअर्ड नव्हते. मला माझ्याकडे घर नव्हतं मुंबईत. अशात एका सहकलाकाराच्या सांगण्याने मी म्हाडाच्या लॉटरीचा फॉर्म भरला आणि अगदीच काही न करता मला ती लॉटरी लागली आणि मला म्हाडाचं घर मिळालं. आणि 21व्या वर्षी माझं घर होतं माझ्या नावावर मुंबईत. आणि ही खूप सरप्रायझिंगली ही गोष्ट कुठूनही नसताना अचानक घडली आणि आम्ही चेंबूरला शिफ्ट झालो. काही 2-1 वर्षांनी नटरंग रिलीज झाला आणि हे सगळं झालं. एक CMची एक विशेष म्हाडाची एक लॉटरी असते किंवा एक विशेष कोटा अधिकार असतो, कोटा असतो, ज्यातनं कलाकारांना किंवा एक्स सर्व्हिसमॅन कोटा असे बरेच लोकांना ती घरं उपलब्ध होऊ शकतात. सो कलाकारांच्यासाठीची एक यादी तयार झाली की CMच्या कोट्यातनं ही घरं कलाकारांना देऊयात. आणि एका व्यक्तीने च्या सांगण्याने ती यादी काय म्हणतो अप्रूव्ह झाली. काहीतरी कारणाने त्यातलं एक नाव खोडलं गेलं कारण त्या व्यक्तीकडे ऑलरेडी घर होतं म्हणून किंवा व्हॉट एव्हर इट इज. आणि मला फोन आला अचानक की आम्ही CM ऑफिसमधनं बोलतो आहे आणि आम्ही घर अलॉट करतो आहे CM कोट्यातनं, तर तुम्हाला विचारायला फोन केला की तुम्हाला घर हवं असेल तर आम्ही तुमचं नाव सुचवू शकतो. असं आम्ही बऱ्याच कलाकारांना फोन करतो आहे, त्यातला तुम्हाला केला आहे. तर माझं झालं की म्हाडाचं घर असेल तर आय थिंक आय एम नॉट एलिजिबल कारण माझ्याकडे ऑलरेडी एक घर आहे माझ्या नावावर, तर माझी पात्रता नाही आहे बहुतेक. तर त्यांनी म्हटलं ओके नो प्रॉब्लेम, आम्ही चौकशी करतो, जर तुम्ही असाल एलिजिबल तर आम्ही देऊ, नाही तर नाही. हा विषय तिथे माझ्यासाठी संपला. काहीच तासांनी मला एका पत्रकाराचा फोन आला की अरे अभिनंदन, तुम्हाला CMनी घर दिलं आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स, काय वाटतं तुम्हाला याविषयी? आणि माझं झालं की 1 मिनिट, म्हणजे नाही मला असं काही घर मिळालेलं नाही आहे, मला एक फोन आला होता पण असं झालं आणि असं त्याच्यावरती उत्तर आहे आणि नाही मला घर नाही मिळालं. ओ अच्छा ओके ठीक आहे, हरकत नाही. समजलं की चला मी माझी बाजू मांडली आहे, असू शकतं लोकांना वाटू शकतं. दुसऱ्या दिवशी एका अतिशय मोठ्या नावाजलेल्या न्यूजपेपरची हेडलाईन अशी होती की अप्सरेवर मुख्यमंत्री फिदा. आणि त्याखाली बातमी अशी होती की मला घर मिळालं आहे, मी त्या घरात शिफ्ट झाले आणि माझा संसार थाटायला सुरुवात केली आहे. आणि मला कळेच ना की ह्याचा अर्थ काय. मला खूप वाईट वाटलं की कलाकार म्हणजे इतकी क्षुल्लक व्यक्ती असते का की तुम्ही त्यांच्याविषयी काहीही लिहून मोकळे होऊ शकता. आणि इतका मोठा इम्पॅक्ट त्या बातमीचा माझ्यावर किंवा माझ्याबद्दल ज्या लोकांना माहिती आहे त्या वाचकांवरती होऊ शकतो. म्हणजे आजही अनेक लोकांना वाटतं की मी त्या घरात राहते, आजही लोकांना असं वाटतं. इनफॅक्ट इंडस्ट्रीतल्या काही लोकांना असं वाटतं की अरे तू त्याच घरात राहते वगैरे. 2 घर आहेत, 2 घर आहेत अशी आय एम शुअर तुमच्यापर्यंत पण अशी बातमी आली असेल. आणि मला खूप दुःख होतं, खूप वाईट वाटतं या गोष्टीचं की म्हणजे आपण सुरुवातच अशी केली की 365 दिवसांपैकी 300 कार्यक्रम मी केले, त्या 300 कार्यक्रमांमध्ये मी पैसेही मिळवले आणि मी स्वतः एक घर नाही अफोर्ड करू शकत. म्हणजे मी केलेल्या कष्टांची माती, मी कमवलेल्या पैशांची काहीच किंमत नाही. आणि या सगळ्या गोष्टी ज्या मी मिळवल्या आहेत त्या कोणीतरी माझ्यावरती उपकार करून दिल्या आहेत. आणि कलाकार म्हणून मी इतकी फालतू आहे की तुम्ही माझ्याबद्दल काहीही लिहू शकता आणि मोकळे होऊ शकता. त्या व्यक्तीला मी आयुष्यात कधी भेटलेली नाही आहे. आणि तुम्ही काहीही लिहू शकता यार. म्हणजे पत्रकारितेचा कोर्स मीही केला आहे, त्यात रिस्पॉन्सिबल जर्नलिझम म्हणून एक खूप मोठा धडा असतो जे प्रत्येकाने घेतलेला असतो आणि त्याचा तुम्ही वापरच करत नाही. तुम्ही कुठल्याही व्यक्तीविषयी काही लिहून मोकळे होऊ शकता, मात्र दुसऱ्या दिवशी पाहिजे तर एका छोट्याशा कॉलममध्ये त्याचं स्पष्टीकरण देतात जे कोणीही वाचत नाही.
असंच तुझं लग्न झालं अशी एक बातमी गाजली. अशी ही एक बातमी झाली होती की आली होती की माझं लग्न झालंय आणि ती बातमी तर माझ्या सख्या चुलत बहिणीला खरी वाटली. कॅन यू बिलीव्ह इट? लोकांनी हा प्रश्न विचारावा मी समजू शकते, घरच्यांना ही बातमी खरी वाटावी हे इतकं धक्कादायक होतं माझ्यासाठी. आणि मग हे लोकांना वाटतं की मी लग्न करून मोकळी झाली आहे आणि मग मी कुठेतरी कोल्हापुरात फार्म हाऊसमध्ये राहते आणि अमुक तमुक. माझे आईबाबांना ऑफकोर्स ते माझ्याबरोबर राहतात, त्यांना मला स्पष्टीकरण देण्याची गरज पडत नाही. पण काय होतं की एका हेडलाईनमुळे, एका बातमीमुळे वाचकांच्या मनात ती इमेज आयुष्यभरासाठी छापून राहते. आणि आपण त्याच्यावरती कितीही स्पष्टीकरण दिले किंवा कितीही प्रेस कॉन्फरन्सेस काढल्या की नंतर कितीही बोललो तरी ते मिटलं जात नाही. ते म्हणजे काय होतं, एकीकडे आपण इतकं काम करतो, इतकं काय काय करतो नाव कमवण्यासाठी, आणि त्या फक्त एका ओळीमुळे हे सगळं पुसलं गेलं जातं. आणि त्याची खंत मला खूप आहे आणि त्याचा त्रासही खूप आहे. अजूनही ते बोलताना मला त्रास होतो. पण थँक्यू, तुम्ही मला हा प्लॅटफॉर्म दिला माझ्या मनातला सगळा तो राग काढून नाही खरं काढण्याचा. एक नाव कमवायला, घर बांधायला हजारो दगड लागतात, पण नाव खराब करायला एक दगड मारला तरी पुरतो. ॲब्सोल्युटली, एक खडा. सोनाली, तू इथे आलीस आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यास आणि सगळ्या गोष्टी आपल्या नेहमीच्या थाटात घेतल्यास त्याबद्दल झी मराठीतर्फे तुला एक छोटीशी आठवण, प्रेमाची भेट. अच्छा, पाहुणीला भेटल्यानंतर मला काय आठवलं सांगू? तुमचं सौंदर्य तुम्ही मनाने कसे आहात यावरती अवलंबून असतं. सोनालीच्या बाबतीत पण तेच आहे. आज या मंचावर येऊन तिने मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि कानाचे खडे मनापासून स्वीकारले आणि फोडले. आपण तिला शुभेच्छा देऊया की अशीच मनाने मोकळी आणि दिसायला सुंदर राहा आणि पुढच्या वेळी येताना 600 दिवसात 1200 सुपाऱ्यांचा विक्रम करून ये. आणि याच नोटवर थांबूया. या कार्यक्रमाचं नाव आहे पार्ले बेक्समिथ मारी प्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू.